मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत घातगाव ग्रामपंचायतचे सदस्य धीरज त्र्यंबकराव धबाले व माजी ग्रामपंचायत सदस्य निरंजन ओंकार गवई हे आपल्या विविध मागण्यांसंदर्भात 15 ऑगस्ट पासून उपोषणाला बसले होते। दरम्यान उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेतल्या जाणार असल्याचे आश्वासन मूर्तिजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक बांगर यांनी दिल्याने संबंधितांनी आपले उपोषण 16 ऑगस्ट रोजी मागे घेतले आहे। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांच्या निधीतून गोयंका नगर येथे सिमेंट रस्ता मंजूर करण्यात आला असून गटविकास अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे काम पार पडणार असून यामध्ये दिरंगाई होणार नसल्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे। त्यामुळे स्थानिक या ग्रामपंचायत सदस्यांनी सुरू केलेले आपले उपोषण तुर्तास मागे घेतले आहे। MCA न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, अकोला। दादा, आपण जे उपोषण केलेलं आहे, आज आपलं उपोषण सुटलेलं आहे गट विकास अधिकाऱ्याकडून, तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं शासनाकडून? व्हिडिओ साहेबांनी आमच्या उपोषणाला येऊन जाहीर मासिक सभेची मीटिंग काढण्याचा आदेश दिलेला आहे आणि त्या मीटिंगमध्ये आमचे ठराव आम्ही मांडू शकतो याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे। आमच्या पहिल्या मीटिंगमध्ये तो अधिकार आमच्याकडून काढून देण्यात आला होता, आमच्या सरपंचाकडून। तो व्हिडिओ साहेबांनी आम्हाला परत दिलेला आहे। ते मीटिंग काढून त्यांचे धन्यवाद मानतो। जे आज ग्रामपंचायत सदस्यांचं उपोषण आहे, हे कशाबद्दल यांनी मांडलं होतं आणि तुम्ही प्रशासकीय काय कारवाई केली याबद्दल थोडक्यात प्रतिक्रिया द्या। आपल्या मूर्तिजापूर तालुक्यातील हदगाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत सन्माननीय आपले हदगाव ग्रामपंचायत सदस्य श्री धीरज त्र्यंबकराव धबाले आणि इतर आपले ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सदस्य श्री निरंजन ओंकारराव गवई माजी ग्रामपंचायत सदस्य आणि इतर सर्व त्यांचे सहकारी यांनी जे उपोषण सुरू केलं होतं कालपासून, त्याच्या अनुषंगाने कालही मी या उपोषणाला भेट घेतली। आजही त्या पद्धतीने मी या उपोषणकर्त्यांच्या सर्व समस्या आलेलो आहे आणि त्यांच्या समस्या मी जाणून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपला मागणी केलेल्या होत्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जे विकास कामं जी आहेत, विविध विकास कामं आहेत, काही सन्माननीय आमदार साहेब महोदयांनी केलेले आहेत। त्यानंतर काही स्थानिक आपल्या ग्रामपंचायतीच्या ज्या अडीअडचणी होत्या त्याही त्यांनी त्यामध्ये मांडलेल्या आहेत। या सर्वांचा विचार करून मी आज या ठिकाणी सांगायला निश्चितच आनंद होईल की आपण विकास कामामध्ये कुठेही कमी पडू नये या दृष्टिकोनातून आपल्या तालुक्याचा विकास करायचा आहे। त्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाचा एक शासन निर्णय आहे 25 जुलै 2024चा, त्याच्या अनुषंगाने विविध विकास कामासाठी पदाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या कामांची मंजुरी दिली जाते। त्याच्या अनुषंगाने त्या कामावर विकास निधी टाकला जातो आणि त्या पद्धतीने आपण ती कामं सर्व मार्गी लावावी लागतात। याच अनुषंगाने आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार महोदय पिंपळे साहेबांनी ती कामं टाकली होती त्या गावामध्ये आणि त्यामुळे सर्वांच्याच अपेक्षा या ठिकाणी वाढलेल्या होत्या नागरिकांच्या आणि नागरिकांच्या ती कामं व्हायला पाहिजेत, झाली पाहिजेत। त्या अनुषंगाने आपण ग्रामपंचायत अधिनियम 1959 अंतर्गत कलम 5 नियमानुसार जे त्यांनी आपली विशेष सभेची मागणी केली होती ती सभा ग्रामपंचायतीने घ्यावी नियोजन करून आणि त्या बाबतीची सर्व कार्यवाही जी प्रशासकीय कार्यवाही करायची आहे ती सर्व पूर्ण पार पाडावी असे मी या ठिकाणी मी त्यांना पत्र दिलेलं आहे, आदेश दिलेला आहे। त्या अनुषंगाने सर्व सन्माननीय जे उपोषणकर्ते आहेत त्यांनी शासनाची विनंती, माझी विनंती मान्य केली आहे। त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो सर्वांचे आणि असे विकास कामामध्ये कुठे मागे राहू नये अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो। धन्यवाद।